Welcome, dear students. Our second chapter is forms of business organization. Last time I teach you the sole proprietorship and partnership business. Then third is the joint Hindu family business. Joint Hindu family business means in Marathi means आपला घरातला जो बिझनेस असतो पिढ्यानपिढ्या त्याला जॉईंट हिंदू फॅमिली बिझनेस म्हणतात. फॉर एक्झाम्पल आपण किराणा स्टोअर टाकलं, कोणतं सलूनचं स्टोअर टाकलं, हे आपण खानदानापासून पिढ्यानपिढ्या जो चालत आलेला बिझनेस आहे तो जॉईंट हिंदू फॅमिली बिझनेस. बरोबर. देर कम इन टू द एक्झिस्टन्स ॲज पर द हिंदू इनहेरिटन्स ॲक्ट. मीन्स इट इज द ॲक्ट. दिस फॉर्म्स ऑफ बिझनेस फाउंड ओनली इन इंडिया. फक्त हा भारतामध्ये हे फाउंड झालेलं म्हणजे सापडलेलं बघ काय फक्त जॉईंट हिंदू फॅमिली बिझनेस. बाकीच्या कंट्रीमध्ये हा बिझनेस नाही आहे जॉईंट हिंदूचा. आपल्या इथे सगळे जॉईंट होऊन म्हणजे सगळे फॅमिली मेंबर रिकम्बाईन होऊन एक हा बिझनेस रन करतात. ऑल मेंबर्स ऑफ द हिंदू अनडिवायडेड फॅमिली ओन द बिझनेस जॉईंटली. मीन्स जॉईंट होऊन आता रन करतात. द अफेअर्स ऑफ द बिझनेस आर मॅनेज बाय द हेड ऑफ द फॅमिली. कॉल करता म्हणजे जो हेड असेल फॅमिलीचा त्याचं वय जास्त असेल मीन्स तो पूर्ण मॅनेज करतो बिझनेस, त्याला काय म्हणतात कर्ता म्हणतात. ऑल अदर्स मेंबर्स आर कॉल्ड इज द को पार्टनर्स. म्हणजे बाकीचे जे त्याला मदत करतात इट इज बाकी ऑल दी मेंबर्स हेल्प टुगेदर इट्स कॉल्ड एज द को पार्टनर्स. मेंबरशिप इज रिस्ट्रिक्टेड ओनली टू मेंबर्स ऑफ जॉईंट फॅमिली. नो आउटसाइडर कॅन कम दी मेंबर. म्हणजे फक्त जेवढे फॅमिलीमध्ये मेंबर असतील तेच फक्त त्या बिझनेसमध्ये राहतील म्हणजे जॉईंट हिंदू फॅमिली बिझनेसमध्ये. बाकीचं कोणाला त्याला इथं एंट्री नाही. नो अदर कॅन एंट्री टू दी बिझनेस. नो अदर आउटसाइडर पर्सन. कर्ता हॅज अनलिमिटेड लायबिलिटी व्हाईल ऑल अदर मेंबर्स हॅव लिमिटेड लायबिलिटी. म्हणजे सगळ्यात जास्त जबाबदारी कोणावर आहे. लायबिलिटी मीन्स जबाबदारी इन मराठी. त्याची सगळ्यात जास्त जबाबदारी कर्त्यावर आहे, बाकीच्या मेंबर्सवर एवढी जबाबदारी नाही याच्यामध्ये. बरोबर. द शेअर्स ऑफ इच मेंबर कीप्स ऑन फ्लक्च्युएटिंग. म्हणजे शेअर ऑफ सगळ्यांचं शेअर्स बी कमी जास्त होत असतात. बिझनेस कंटिन्यू टू एक्झिस्ट अपॉन द डेथ ऑफ एनी मेंबर और कर्ता. म्हणजे कंटिन्यू असतो बिझनेस. म्हणजे फॉर एक्झाम्पल एखादा कर्ता जो असेल फॅमिलीचा जो जरी त्याची डेथ झाली तर दुसरा जो सांभाळू शकतो, दुसरा जो सिनियर पर्सन असेल तो. ॲडव्हान्टेजेस काय हिंदू जॉईंट हिंदू फॅमिली बिझनेसचा. एव्हरी को पर्सन हॅज ॲश्युअर्ड टू शेअर देअर प्रॉफिट. शेअर इन प्रॉफिट्स. प्रॉफिटमध्ये शेअर्स असतात म्हणजे बिझनेस हॅज कंटिन्यू एक्झिस्टन्स असतो. कोणी गेलं तरी त्याच्यामध्ये हा बिझनेस एंड होत नाही. डिसिजन मेकिंग इज क्विक ॲज दी पॉवर ॲज विथ दी कर्ता. म्हणजे ऑल दी डिसिजन पॉवर इज ऑल ऑन हँड ऑफ कर्ता. दो नो एनी डिस्कशन विथ दी अदर को पार्टनर्स. इट इज ओन डिसिजन टू गिव्ह दी एनी बिझनेस ॲक्टिव्हिटी. नो कॉर्पोरेट टॅक्स इज देअर. पीपल यूज इट मोस्टली फॉर टॅक्स बेनिफिट दीज डेज. म्हणजे याला टॅक्स बेनिफिट्स या बिझनेसला कोणत्या जॉईंट हिंदूला म्हणून हा प्रेफर केला जातो. देन नेक्स्ट डिसएडव्हान्टेजेस काय आहे. ॲब्सोल्यूट पॉवर इन द हँड्स ऑफ कर्ता. मीन्स द ऑल दी पॉवर आर टुगेदर ऑफ कर्ता. नो पॉवर टू गिव्ह दी को पार्टनर्स. मीन्स ऑल हेल्पर ऑफ देअर फॅमिली. लिमिटेड रिसोर्सेस कॅन बी राईज इन्स्टॅबिलिटी टू दी बिझनेस. नॉट अ स्टेबल बिझनेस. स्कोप ऑफ कॉन्फ्लिक्ट. म्हणजे स्कोप पण कमी जास्त होत असतो असे. देन नेक्स्ट पार्टनरशिप फॉर्म्स आर ऑलरेडी completed. देन नेक्स्ट टॉपिक इज जॉईंट स्टॉक कंपनी. जॉईंट स्टॉक कंपनी म्हणजे तुम्ही शेअर मार्केटिंगचं नाव ऐकलं असेल ते जॉईंट स्टॉक कंपनी असो, स्टॉक कंपनी असो, याच्यामध्ये सगळे लोकांना शेअर्सचे घेता येतात. जॉईंट स्टॉक कंपनी इज अ व्हॉलंटरी असोसिएशन ऑफ पीपल हू कन्स्ट्रीब्यूट मनी टू दी कॅरी टू ऑन बिझनेस. There is a characteristic of their corporation is it is considered as a separate legal entity. Means separate legal entity असते याची कशाची जॉईंट स्टॉक कंपनी. इट कम्स इन टू फॉर्मेशन आफ्टर ऑल फॉर्मॅलिटी अंडर दी कंपनीज ॲक्ट कोणता आहे 1956 आहे. याच्यामध्ये बोर्ड ऑफ डायरेक्टर असतात. 5 to 6 बोर्ड ऑफ डायरेक्टर आर देअर इन दी जॉईंट स्टॉक कंपनी. कॅपिटल इज राईज थ्रू शेअर्स विच इज ट्रान्सफरेबल. मॅनेजमेंट अँड ओनरशिप इज कम्प्लिटली सेपरेट आउट. ॲडव्हान्टेजेस काय आहे. लिमिटेड लायबिलिटी ऑफ दी शेअर होल्डर. लिमिटेड लायबिलिटी मीन्स दी जबाबदारी कमी. बरोबर. कॅन इझिली राईज कॅपिटल हॅव लिमिटेड लाईफ इच ऑफ ट्रान्सफर ऑफ ओनरशिप. देन डिसएडव्हान्टेजेस काय. फॉर्मेशन इज नॉट इझी. एक्सेस गव्हर्नमेंट रेग्युलेशन आर देअर टू दी जॉईंट स्टॉक कंपनी. देन सब्जेक्ट टू कॉर्पोरेट टॅक्स अँड डिव्हिडंड टॅक्स.
delay in policy decision, control by a group means the board of director are control to the business. For example 5 to 6 members are there in board of director. Then two types of joint stock company, private company and public company. First is private company is the closely held by few people, minimum 2 or maximum 50 shareholder are there in the private company. Stocks cannot be traded on exchanges and private equity cannot be raised. Then in the private equity is not raised and not exchangeable. Less regulations as compared to public company. Large regulations are in the public company, not a private company. In public company, stocks are held by a large number of people, minimum 7 shareholders and no limit for maximum. म्हणजे किती पण शेअर होल्डर या कंपनीमध्ये होऊ शकतात. फॉर एक्झाम्पल कोणी पण पब्लिक कंपनीचे शेअर्स घेऊ शकतात. कॅन बी लिस्टेड ऑन स्टॉक एक्सचेंज अँड कॅन गो टू दी पब्लिक. हॅव ए फॉलो मेनी लॉज विथ regards to the board composition and AGM. Follow all the laws are there to the public company. The next point is cooperative society. Cooperative society means the society in a voluntary association of people. म्हणजे एक लोकांची एक असोसिएशन तयार होती आणि ती असोसिएशन एखादा बिझनेस रन करते, त्याला म्हणतो कोऑपरेटिव्ह सोसायटी. फॉर एक्झाम्पल म्हणजे आपण सिटीमध्ये बघतो सोसायटी असतात बरोबर ना. सोसायटीमध्ये सोसायटीचे सगळ्या जे होममधून एक जे मेंबर असतात ते एक मेंबर एखादी कंपनी स्टार्ट करतात, त्याला म्हणतात कोऑपरेटिव्ह सोसायटी. इट इज व्हॉलंटरी असोसिएशन ऑफ पीपल ऑर बिझनेस टू अचीव अन इकॉनॉमिकल गोल विथ अ सोशल पर्स्पेक्टिव्ह. म्हणजे सोशल काही कामं करतात लोकांच्या मदतीसाठी ते एखादा बिझनेस रन करतात. फॉर एक्झाम्पल अमूल, टेस्ट ऑफ इंडिया. कॅरेक्टरिस्टिक काय, व्हॉलंटरी असोसिएशन म्हणजे प्रत्येकाच्या इच्छेनुसार येते. व्हॉलंटरी मीन्स डिझायर, इच्छा. मिनिमम मेंबरशिप रिक्रुटमेंट इज 10 अँड अदर देर इज नो मॅक्झिमम लिमिट. म्हणजे 10 कमीत कमी लागतात याच्यामध्ये. शेअर होल्डर म्हणजे जे लोक असतील ते, त्यांचं रजिस्ट्रेशन ऑफ कोऑपरेटिव्ह सोसायटी ॲक्ट आहे, सोसायटी ॲक्ट बरोबर. नेक्स्ट ॲडव्हान्टेजेस काय, कोऑपरेटिव्ह सोसायटीचे इझी फॉर्मेशन, देन लिमिटेड लायबिलिटी, प्रत्येक मेंबरवर थोडी थोडी जबाबदारी, स्टॅबिलिटी आहे, देन स्टेट असिस्टंट आहे, देन डिसएडव्हान्टेज पॉसिबिलिटी ऑफ कॉन्फ्लिक्ट, देन लॉंग डिसिजन मेकिंग प्रोसेस आहे. मग सगळ्यांना मेंबरला विचारून एखादा डिसिजन घेतला जातो याच्यामध्ये. नो इनफ कॅपिटल बरोबर. थँक्यू.